हे आहे चिचुरड्याच्या भाजीचं झाड. हे आहे ते छोटे छोटे जे लागलेले. हे छोटंसं चिचुरडं इथं दिसते का. ते काटेरी वांग्याचं झाड आहे. आपण याला रानवांगी म्हणूया. हे अशी चिचुरडी आणि आपण त्याची भाजी केली आहे. त्याला वांग्यासारखीच जांभळ्या कलरची पर्पल कलरची फुलं येतात. ते पण हे अशी चिचुरडे इथे आपण परसबागेमध्ये लावलेलं आहे झाड. आपण आज करणार आहोत पावसाळ्यातली रानभाजी. त्याचं नाव आहे चिचुरडं. आपण याचा देठ काढून घेतलाय. ही रान वांग्यासारखीच भाजी असते. आपण ही साफ करून धुवून घेतलेली आहे आणि आपण आता हे कढईमध्ये भाजून घेणार आहोत. हे आहे चिचुरडे. आपण कढईमध्ये टाकून छान आता आपण हे भाजून घेऊया. छान असं बारीक आपण असं मीडियम गॅसवर ते छान असे भाजून घेणार आहोत आणि मऊ करून घेणार आहोत. ही रानभाजी आहे, खूप आयुर्वेदिक आहे. त्वचारोग बरे होतात. तसंच डायबिटीसच्या माणसाला त्याने पण खावी. वर्षातनं एकदा तरी ही पावसाळ्यामध्ये रानभाजी नक्की खावी. थोडक्यात आपण याला रान म्हणजे काटेरी छोटी वांगी म्हणूया. जंगली भाजी आपण छान असं बारीक गॅसवरच छान भाजून घेतोय आणि मऊ करून घेतोय. आपला गॅस बारीक पण बारीक गॅसवर छान असं मऊ करून घेतोय. छान बघा डाग पडले. पण लसूण पेस्ट इथे अशा प्रकारे आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण खलबत्त्यामध्ये हे टेचून घेणार आहोत. आपण लसूण घेतलं त्याच्यामध्येच आपण ठेचून घेतो. छान वास लागेल त्याला. ठेचून छान मऊ करून घ्यायचं. आपण खरड्याला मिरची कशी ठेचतो तसं आपण हे ठेचून घेत आहोत. आपण इकडे लसूण ठेचून घेतलेला आहे. भरपूर कांदा चिरलेला आहे. या भाजीला कांदा जास्त घालणं महत्त्वाचं आहे. आणि आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आपण इथे हे ठेचून घेतलेलं आहे पहा चिचुरडे. आता आपण तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया. आपण पहिल्यांदा थोडीशी मोहरी टाकली. ऑप्शनल आहे, तुम्ही टाका अगर टाकू नका. जिरं घातलं आणि छान आपण जिरं आणि मोहरी तडतडल्यावर यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. लसूण घातला आणि आता आपण याच्यामध्ये भरपूर कांदा घालून घ्यायचा. कांद्यामुळे त्या भाजीला चव येते. कारण हे चिचुरडं थोडंसं कडवट असतं. थोडंसं नाही, बरंच कडवट असतं. पण ही भाजी नक्की खावी त्यासाठी आपण कांदा जास्त घेतलेला आहे. आणि छान आपण आता कांदा थोडासा मऊ करून घेऊया. त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊया यामध्ये. अंदाजे मी 1 चमचा मीठ घालत आहे. लागलं तर नंतर घालता येईल आपल्याला. आपण यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकतो. लाल मिरची पावडर पण घालू शकतो. ऑप्शनल आहे तुमच्या ह्याच्यावर. आमच्याकडे लाल मिरचीमध्ये करायची पद्धत आहे म्हणून आम्ही लाल मिरचीमध्ये करते. हिरवी मिरची घालणार असाल तर यामध्ये एक 4 ते 5 मिरच्या घालाव्या लागतील तुम्हाला. तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही करू शकता. टोमॅटो टाकून घेते आणि ते सुद्धा छान मऊ परतून घेते. आपलं टोमॅटो पण थोडं मऊ झालेलं आहे. आता मी जरा तिखट घालते यामध्ये. आम्ही घाटावर आहे त्यामुळे आमचं हे कांदा लसणाचं तिखट आहे. प्रत्येकाने आपला जो मसाला असतो तो घाला. आमच्याकडे हा मसाला घालतात. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने लाल मिरची पावडर, गरम मसाला घालू शकता. यामध्ये कांदा लसूण असतो तसंच गरम मसाला पण असतो. त्यामुळे मला दुसरं काही टाकायची गरज नाही. तुम्ही जर लाल मिरची पावडर घालणार असाल तर वरून थोडासा गरम मसाला पण घाला. आणि आता मग यामध्ये मी हे
हे चिचुरडं घालते जे आपण ठेचून घेतलंय ते आणि छान परत ते यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही आहे. आता आपण एक छोटीशी बारीक करूया गॅस आणि एक वाफ काढून घेऊया. एक वाफ काढते मग शेंगदाण्याचं कूट घालते. जरा वाफ काढते आणि मग शेंगदाण्याचं कूट घालते याच्यामध्ये. आपण आता झाकण काढलेलं आहे. आपण यामध्ये शेंगदाण्याचं तेल सुटलंय का शेंगदाण्याचं पण तो व्हिडिओ जर आणि आपली भाजी झालेली आहे सुटलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपली ही चिचुरड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करा आणि पावसाळ्यात ही भाजी खा. ही छान आयुर्वेदिक अशी भाजी आहे. त्याच्यापासून स्किन डिजीज कमी होतात आणि शुगर कमी होते. तर नक्की खा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून कळवा.